बोधकथेचं नाव आहे बुडबुड घागरी. तो टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथं त्याला एक माकड आणि मांजर भेटलं. त्या तिघांची चांगली मैत्री झाली आणि त्या तिघांनी एक दिवस खीर बनवायचं ठरवलं. माकड म्हणालं, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणतो दूध. आणि उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. तिघांनी पातेलभर खीर केली. मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मांजर म्हणाली, तुम्ही जा, मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे. आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात. पण इकडे काय, इकडे मांजरीच्या तोंडाला सुटलं ना पाणी. तिला वाटलं थोडीशी खीर खाल्ली म्हणून काय झालं, थोडीशी तर खाणार आहोत. म्हणून तिने काय केलं, मांजरीनं थोडीशी खीर खाल्ली. पण तिला आणखी खावी वाटली. पुन्हा थोडी घेतली. असे करत करत तिनं सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळानं माकड व उंदीर आले. पाहतात तो काय, खिरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालती घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. मग काय शिकायला मिळतं या कथेतून? बघा, मांजराने काय केलं, खोटं बोलला ना. त्या दोन्ही मित्रांना खीर पण ठेवली नाही आणि वर सांगितलं मी खीरच खाल्ली नाही. मग काय, त्याची शिक्षा मिळायला हवी ना खोटं बोलायची. आणि ती मिळतेच. म्हणून नेहमी खरं बोलायचं असतं.